शेतकरी सभासद किंवा ज्या काही संघटनांचे कार्यकर्ते आहेत कारखान्याच्या, त्यांची बैठक बोलवलेली आहे. आंदोलनाचा इशारा त्या ठिकाणी देणार आहेत. कशा प्रकारे काय असं सरकारी साखर कारखान्यामध्ये कामगाराची जवळजवळ 125 कोटीची देणी थकीत आहे आणि 125 कोटी देणी देण्याच्या बाबतीमध्ये आदिनाथ कारखाना भाडेतत्वावर देत असताना त्यावेळी जो करार होणार आहे त्या करारामध्ये प्रामुख्याने कामगारांच्या थकीत देण्याचा मुद्दा त्या ठिकाणी आला पाहिजे. आणि त्या ठिकाणी आमची कामगाराची आजच आमची चर्चा झाली, प्राथमिक चर्चा की त्याच्यामध्ये 2-3% करून ते आम्हाला पैसे मिळाले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये अनेक कामगार सेवानिवृत्त झालेत, काही जण तर तुम्हाला सांगतो स्वर्गात गेले. आणि मग त्यांच्या पाठीमागे त्यांच्या कुटुंबाची जी हाल चाललेली आहे त्यांची हाल या ठिकाणी बघण्यासारखे नाहीत. आणि म्हणून पहिल्यांदा कामगारांचा प्रश्न या संचालक मंडळाने मार्गी लावला पाहिजे. कारखाना भाडेतत्वावर देण्यास आमचा अजिबात विरोध नाही, कारण सहकारावर चालवायचं म्हणून अशा अनेक वर्षे वल्गना झाल्या. ती वल्गना दस्तूरखुद्द आता तालुक्याचे आमदार असणाऱ्या आणि विद्यमान चेअरमन असणाऱ्या आबांनी बी केलेल्या होत्या, परंतु ते त्यांना शक्य झालेलं नाही. आणि भविष्यकाळात ते शक्य होईल का नाही सांगता येत नाही. आणि मग सहकार्याच्या नावावर तुम्हाला सांगतो, जर असंच चालतं तर कारखाना भंगारमध्ये विकल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्याच्यामुळं भाडेतत्वावर कारखाना तुम्ही द्या, फक्त कारखान्याची विक्री झाली नाही पाहिजे, तो सभासद राहिला पाहिजे. इथं निवडणुका झाल्या पाहिजेत, सभासदांमधून आमचं प्रतिनिधी इथं आला पाहिजे, सभासदाला मोकळेपणानं इथं थांबता आलं पाहिजे, येता आलं पाहिजे. आणि विशेष करून त्या जे पूर्वीचे कामगार कारखान्यावर कार्यरत आहेत आणि जे हंगामी कामगार म्हणून ह्या कारखान्यावर कार्यरत आहेत, या सगळ्यांना प्राधान्यक्रमाने नोकरी तिथं मिळाली पाहिजे. नाहीतर ठेकेदार पद्धतीनं कारखाना केला आणि जर अशी बिहारचे उत्तर प्रदेशचे जर लोक जगवण्यासाठी जर या ठिकाणी तुम्ही आणत असाल, त्यांना जगवण्याबद्दल जे आमचं त्या ठिकाणी दुमत नाही. परंतु पहिला हात तुम्हाला सांगतो, इथला जो भूमिपुत्र आहे ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, तो कामगार या आदिनाथ सरकारी साखर कारखान्याचा सभासद आहे, त्या कामगाराला या ठिकाणी तुम्हाला सांगतो न्याय मिळाला पाहिजे. त्याच्या नोकरी इथं अबाधित झाल्या पाहिजे, त्याचं एक आम्हाला या ठिकाणी आश्वासन मिळालं पाहिजे. आणि त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी ते निवेदन देण्याच्या संदर्भामध्ये रविवारी आम्ही बैठक घेणार आहोत, चर्चा करणार आहे. त्यानंतर आम्ही स्वतः नारायणआबा पाटलांना फोनवरून मी त्यांना बोलणार आहे, निवेदन देण्यासाठी कारखान्यावर येण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहे. आम्ही पहिल्यांदा सनदशीर मार्गाने सगळ्या गोष्टी करणार आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो, वेळ पडली तर आंदोलन. आम्ही कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा माझं 1.5 वर्ष सतत आदिनाथवर आंदोलन चालू होतं. आणि आदिनाथच्या कामगाराचा पगार मी तुम्हाला सांगतो कोर्टाच्या मार्फत साखर विकून घेतलाच. साखर अडवण्यासाठी मी इथं दस्तूरखुद्द मी स्वतः या ठिकाणी आलो होतो. आणि मी इथं तुम्हाला सांगतो छातीचा पोट भरून पोलीस बंदोबस्तात साखर चाललेली मी अडवली होती. ज्यावेळेस SP साहेबाच्या त्या ठिकाणी MEC बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर देशमुख साहेब यांनी आम्हाला विनंती करून मिटिंग आयोजित केली. आणि SP साहेबाच्या ऑफिसमध्ये सोलापूरला सातपुते मॅडमच्या समोर मिटिंग झाल्यानंतर तिथं निर्णय झाला की कामगारांच्या पगारीपोटी प्रत्येक टनामागे क्विंटल मागे 350 रुपये आम्हाला देण्यात यावेत. असे म्हणून आम्ही जवळजवळ 4 कोटीची रक्कम आम्ही सहकार न्यायालयामध्ये कामगाराच्या पगारापोटी जमा केली. आणि ती कामगाराला तुम्हाला सांगतो आज रोजी मिळालेली आहे. आंदोलनाला यश येतच असतं, फक्त त्या आंदोलनाची तीव्रता कमी झाली नाही पाहिजे. कोरोनाचा काळ असताना सुद्धा आम्ही वर्षा बंगल्यावर सुद्धा जायची तयारी, उद्धव ठाकरे साहेबांशी त्यांच्याकडे सुद्धा जायची आमची तयारी त्यावेळी ठेवली होती. तर तशी अशी जर या ठिकाणी सगळ्यांनी जर मूठ बांधली सभासदांनी, तर आदिनाथ कारखाना मी मगाच सांगतोय की हा कारखाना कोणाच्या एकट्याच्या मालकीचा नाही, तो कारखाना सभासदांचा आहे. आणि तो सभासदांचाच राहण्यासाठी सभासदांनीच तुम्हाला सांगतो रस्त्यावर आलं पाहिजे. आता एकामेकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्हाला सांगतो आपल्याला आता विकासाची लढाई जिंकता येणार नाही आणि लढता बी येणार नाही. त्याच्यासाठी मी कामगाराला घेऊन या ठिकाणी शेतकऱ्याला घेऊन आंदोलन करणार आहे. आणि मी या ठिकाणी आज शेतकरी कामगार संघटना समितीच्या वतीनं आणि कामगार संघटनेच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी मी या उपोषण करण्याला आलेलो आहे. वकील साहेब, 4था दिवस आहे उपोषणाचा, काय सांगा? उदयसिंह भैया देशमुख यांच्या उपोषणाला आज आम्ही इथे भेट दिली. खरं तर 2 दिवसापूर्वीच आम्ही येणार होतो,
काही कारणास्तव आम्ही या ठिकाणी येऊ शकलो नाही, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त केली. आज आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पाठिंब्याचे पत्र पण दिले, परंतु इथे येऊन परिस्थिती त्यांच्याबरोबर चर्चा केली किंवा बाकी माहिती घेतोय की हे उपोषणामधले त्यांचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे रास्त मुद्दे, ह्याच्यामध्ये कुठलीही चूक नाही. आणि आम्ही पण माहिती घ्यायचा प्रयत्न करतोय, आम्हाला कुठलीही माहिती मिळत नाही की ह्या कारखान्याचं नेमकं चाललंय काय. MDला विचारलं, MD सांगू शकत नाही. संचालक मंडळामध्ये जे संचालक मंडळी त्यांना विचारलं ते म्हणतात काय झालं ते आम्हाला माहीत नाही. आणि हे जर अंधारातून काय जर समजा मोठ्या काही घडामोडी घडलेल्या असतील तर 100% 33,000 सभासदांवर जे उपोषणकर्ते म्हणतायत त्या पद्धतीने 100% घाला आल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्याला जर आदिनाथ कारखान्याला अशा प्रकारचं काय जर घटना घडली तर करमाळा तालुक्यातला हे आदिनाथचं मंदिर हे सगळ्यात पहिल्यांदा उभं राहिलेलं मंदिर आहे. आणि 33,000 सभासदांचा म्हणजे त्याच्या 33,000बरोबर आणखीन म्हणजे संपूर्ण करमाळा तालुका त्याच्यामध्ये येतो. आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचं गुपचूप जर काय करार वगैरे जर प्रकार झाले असतील, कारण पाठीमागे जो कराराचा प्रकार चालला होता त्यावेळेस विद्यमान चेअरमन साहेबांनीच अशी भूमिका घेतली होती की कारखाना सहकारी तत्वावर टिकला पाहिजे, सहकारी तत्वावर राहायला पाहिजे. आणि तालुक्यातल्या असंख्य लोकांनी त्यावेळेस त्यांना साथ दिली होती, जी साथ आज उदयसिंह देशमुख यांना मिळते. त्याच पद्धतीने जरी इथं आज शेतकरी कामगार जास्त प्रमाणात नसले तरी ते उद्यापासून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत असं आम्हाला वाटतं. आणि ह्याचं स्पष्टीकरण चेअरमन साहेबांनी सुद्धा दिलं पाहिजे. त्यांच्या किरकोळ मागण्यात आणि त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या मागण्या जर पाहिल्या तर त्याच्यामध्ये तुम्ही समजा हा कारखाना करार तत्वावर देणार आहे तर ते किती दिवसाच्या करार तत्वावर देणार आहे, किंवा जर समजा तुमचं तसं काय ठरलं असेल तर कामगारांच्या देण्याच्या संदर्भात तुम्ही काय करणार आहे, तुम्ही शेतकरी सभासदांचे किंवा वाहतूकदारांचे जे काही पैसे त्याच्या संदर्भात तुम्ही काय करणार आहे. कारण त्या मागण्या रास्तच आहेत ना, ह्याच्या संदर्भात क्लिअर तुम्ही बोललं पाहिजे. 15 तारखेची जी काय आपली सभा सर्वसाधारण सभा होणार होती ती पण आपल्या काय काम असतं असेल किंवा काय असेल DRT कोर्टामध्ये बारामती ॲग्रोचं मॅटर चालू आहे. त्या ठिकाणची परिस्थिती बघितली तर उद्याची 16 तारीख त्या ठिकाणी नेमली म्हणून सांगतात. आता बारामती ॲग्रो कारखान्याने पहिल्यांदा 10 वर्षाचा करार केला, त्यानंतर 25 वर्षाचा वाढीव करार केला होता. म्हणून या ठिकाणी विद्यमान चेअरमन त्याला तीव्र स्वरूपात त्यांनी विरोध केला होता. त्यांचे जे प्रवक्ते आहेत, आम्ही 2 दिवस ह्या संदर्भात बोललो नाही. आम्ही शांततेची भूमिका ह्यासाठी घेतली की आम्ही जर उदयसिंह भैया देशमुखांच्या आंदोलनात येऊन भूमिका घेतली तर ह्याला राजकीय वळण येतं. आणि म्हणून आम्ही आमची भूमिका मांडताना आम्ही जरा पुढे 2 दिवस थांबलो. परंतु खरी परिस्थिती जर पाहिली तर उदयसिंह भैया देशमुख यांना कुठल्याही राजकीय ह्याच्यातून त्यांनी हे आंदोलन केलेलं नाही. त्यांचं आंदोलन स्तुत्य आहे. सभासदांच्या हक्काचा हा कारखाना राहिला पाहिजे. जी चेअरमन विद्यमान आहेत त्यांची पण तीच मागणी होती, पण त्यांनी इथं येऊन पत्र दिलं पाहिजे किंवा हा कारखाना सहकारी तत्वावर चालवला जाणार आहे. आणि जर समजा पडद्यामागून काही करार केले असतील तर त्या कराराची स्पष्टता सुद्धा तुम्ही जनतेसमोर केली पाहिजे. जर कराराची स्पष्टता तुम्ही देऊ शकत नसला, असं आम्हाला कळतंय की महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे काही लोक गेल्या 8 दिवसापासून इथं आतमध्ये त्यांच्या 1.5 कोटीच्या गाड्या घेऊन येत आहेत. इथं बिहारची लोक कामगार तिथं आतमध्ये काम करत आहेत. म्हणजे काहीतरी गौड बंगाल ह्या ठिकाणी 100% चालू आहे असं स्पष्ट दिसतंय. ह्याला उद्या कोर्टात पण दाद मागता येईल. सभासदांच्या वतीनं आम्ही पण कोर्टात उद्या गेल्याशिवाय राहणार नाही. परंतु जर आपल्या सर्वसामान्य माणसांसाठी जर अशा प्रकारे आंदोलन करावं लागत असेल आणि 4-4, 5-5 दिवस जर आंदोलन करता उपाशी राहत असेल, त्याची जर दखल घेतली जात नसेल विद्यमान संचालक मंडळाचं तर त्याचा निषेध सुद्धा केला पाहिजे. या ठिकाणी मी त्या संचालक मंडळामध्ये सुशिक्षित संचालक भरपूर आलेत. त्यांना सुद्धा काही लोकांना विचारलं आम्ही फोनवर, ते सुद्धा म्हणतात आम्ही अनभिज्ञ, आम्हालाच काय माहीत नाही. म्हणजे हा प्रकार चाललाय काय. आणि त्यामुळं आता अण्णांनी जी काही गोष्ट सांगितली त्याला एक माणूस जोडत जाणार आहे. आणि उद्याचं आंदोलनाचं स्वरूप हे उग्र झाल्याशिवाय राहणार नाही असं वाटतं. उदयसिंह भैया देशमुख यांच्या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. शेतकरी सभासदांनी सुद्धा आता इथं येऊन समक्ष त्यांची गाठभेट घेतली पाहिजे. हे आंदोलन जे आहे हे आंदोलन असं थांबणार नाही. आम्ही त्यांना विनंती केली की 4 दिवस झालं उपोषण चालू, परंतु त्यांनी त्यांच्या भूमिकेवरती त्यांनी ठामपणे सांगितलंय की मला
चेअरमन संचालक मंडळांनी ठोस उत्तर दिल्याशिवाय किंवा ठोस मला पत्र दिल्याशिवाय मी या ठिकाणून उठणार नाही. आणि त्यामुळं त्यांच्या सुद्धा तब्येतीची काळजी करणं, तालुक्यातला आम्ही एक घटक नागरिक म्हणून मला सुद्धा त्यांची काळजी आहे. आणि त्यामुळं शेतकरी सभासदांनी या ठिकाणी आलं पाहिजेत आणि त्यांना पाठिंबा दर्शवावा अशी मी सर्व शेतकरी बांधवांना या निमित्तानं विनंती करतो. भाऊ, पंचायत समिती सदस्य म्हणून आपण काम करताय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष म्हणून काम करताय. खरं तर उदयसिंह देशमुख यांनी सांगितलं की नेते मंडळी कुठेतरी करमाळा तालुक्याच्या विकासाला जबाबदार आहेत आणि कारखाना आता कारखाना जो भाडेतत्वावर जाणार आहे किंवा ते 4 ते 5 दिवस झाला उपोषणाला बसलेले आहेत. आतापर्यंत करमाळा तालुक्यातील एकाही नेत्यानं या ठिकाणी त्यांच्याकडे आलेले नाहीत. इथं सामाजिक कार्यकर्ते येतात, परंतु एकही नेता मंडळी इथून ये जा करतो, परंतु इथं त्यांनी वाटवाकडी करून आलेले नाहीत. काय सांगाल? बरोबर आहे. आता उदयभाई हे बसले 4 दिवस झाले. आज म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतो 4 दिवसापासून आणि तुम्हाला कुणीही दखल घेत नाही, म्हणूनच आज आम्ही इथं आले होतो. आता सगळ्यात महत्त्वाचं उदयभाईची जी मागणी आहे, जी चेअरमन साहेबाची मागणी तीच उदयभाईची मागणी. ज्यावेळेस बारामती ॲग्रोला कारखाना चालवायला त्यावेळेस चेअरमन साहेबांनी काय सांगितलं होतं की ही सहकार तत्वावर चालला पाहिजे, कारखाना चालवायला देऊन चालला नाही पाहिजे. तीच आता उदयभाईची मागणी. आणि त्यांचं काय म्हणणं आहे की बाबा जरी दिला तरी जी काही त्रुटी द्या ती मेन्शन करा आणि तुम्ही चालवायला द्या, जनतेपुढं आणा, जी काय असेल ती स्पष्टपणे जनतेपुढं आणा. आणि ह्याच्यात तुम्हाला सांगतो, हे जर मला वाटतं आंदोलन चिघळलं तर करमाळा तालुक्यात उद्रेक होईल. असं काही नाही की कुठला पुढारी नाही किंवा हे नाही, कोण मागं नाही, असं नसतंय. तुम्हाला सांगतो प्रत्येकाला या उपोषणाची काय हालत आहे हे माहीत असते. त्यांनी आम्ही आल्यापासून त्याच्या संग चर्चा करतोय. ते पोटतिडकीने सांगतायत की मुद्दा तुम्ही उचलायला पाहिजे. खरं आहे, आता तुम्ही उचललाय, तुमच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे 100% आम्ही उभा राहू, एवढंच त्यांना आश्वासन देण्यासाठी आम्ही इथं आलो. तात्या, काय शेतकरी सभासद म्हणून काय आपली भूमिका असणार? शेतकरी सभासद म्हणून सर्व शेतकऱ्यांनी उदयभाईच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. आणि हा जो उत्पादक आहे त्याला आज सहकारी तत्वावरचे कारखाने तालुक्यातले बंद असल्यामुळे खाजगी कारखान्याला ऊस द्यावा लागतो. कमी भावामध्ये ते ऊस मिळत आहे, तसं ते ऊस मागणी रास्त आहे. तर बाह्याच्या आंदोलनाला आम्ही राजकारण विरोधी पाठिंबा देत आहोत. आणि उद्या जी बाह्यांनी इथं रास्ता रोको आंदोलन ठेवले तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून उत्पादक कामगार यांना विनंती करणारे की उद्याच्या आंदोलनामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि आंदोलनाला शेतकऱ्यांनी आणि सभासदांनी पाठिंबा दिला पाहिजे. शेतकरी सभासद म्हणून काय आपली काय भावना आहे? पाठीमागच्या बॉडीने आदिनाथ कारखाना भाडेतत्वावरती बारामती ॲग्रोला देण्याचा जो करार केला त्याच्या विरोधात विद्यमान आमदार यांनी जनआंदोलन उभं केलं. तालुक्याच्या सभासदांमध्ये एक विश्वास निर्माण केला की हा कारखाना आपण नाही दिला पाहिजे बारामती ॲग्रोला. आणि सभासदांमध्ये एक विश्वास असा निर्माण केला की भविष्यामध्ये कालच्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी असं म्हणले की मी बारामती ॲग्रोला कारखाना जाऊन दिला नाही, खाजगी एका संस्थेला मी जाऊन दिला नाही. आणि सभासदांमध्ये एक विश्वास निर्माण केला की मी सोन्याचा धूर काढतो, सहकारी तत्वावर कारखाना चालवतो. आणि लोकांनी त्यांच्या त्या भूमिकेला पाठिंबा देऊन त्यांना निवडून दिलं. निवडून दिल्यानंतर आज सभासदांचा जो विश्वास प्राप्त करून त्यांनी ही निवडणूक जिंकली. आणि सभासदांनी त्यांना जास्त मतं द्यायचं कारण म्हणजे सहकारी तत्वावर कारखाना चालवण्यासाठी म्हणून त्यांना मतं दिली. आणि आज दस्तपूर त्या विश्वासघात करायची भूमिका विद्यमान आमदारांनी केलेली, याचा जाहीर निषेध. आणि आमचे मित्र देशमुख साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आम्ही इथं आलोय. अशा विश्वासघातकी नेतृत्वाचा आम्ही जाहीर निषेध करतो.